बांगलादेशमधला सध्याचा गोंधळ एका घटनेनंतर सुरू झाला. एका मोठ्या राजकीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशात संताप पसरला. आंदोलनं वाढली, लोक रस्त्यावर उतरले आणि हळूहळू कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ लागली. अशा वातावरणात अफवा खूप लवकर पसरतात आणि त्याचा फटका नेहमीप्रमाणे अल्पसंख्याकांना बसतो. हिंदू समाज पुन्हा एकदा सोपं लक्ष ठरला. हे सगळं फक्त आतल्या राजकारणामुळे घडलेलं नाही. निवडणुकांचा दबाव, सत्तेसाठी चाललेली धुसफूस, बाहेरच्या शक्तींचा हस्तक्षेप, शेजारी देशांशी तणाव आणि कट्टर विचारांचा फायदा घेणारे लोक, या सगळ्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. जेव्हा देशात महागाई, बेरोजगारी वाढते, तेव्हा लोकांचा राग राजकारणावर न जाता धर्मावर निघतो आणि सामान्य कुटुंब भरडली जातात. भारतीय हिंदू म्हणून हे पाहताना वाईट वाटतं, कारण हा प्रश्न फक्त बांगलादेशपुरता नाही, तर तो माणुसकीचा आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तिथल्या हिंदूंना हे जाणवू द्या की ते एकटे नाहीत, कारण आज आवाज उठवणं म्हणजे राजकारण करणं नाही, तर माणुसकीची बाजू घेणं आहे.